नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. अकलूज नगर परिषदेची निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी तिरंगी लागलेली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या निवडणुकीत तुतारी वाजेल, कमळ फुलेल की राष्ट्रवादीचे घड्याळ, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर आपण जाणून घेऊया किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि लाडकी बहीण योजनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्याकडून. तर 21 तारखेला अकलूजमध्ये नेमकं काय घडेल? नाही, भारतीय जनता पार्टीनं अकलूजची नगरपालिकेची निवडणूक ही राज्यातल्या निवडणुकीबरोबर होती आणि अकलूजच्या इतिहासामध्ये ग्रामपंचायतच्या विस्तारानंतर प्रथमच या नगरपालिकेची निवडणूक होती आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ह्या निवडणुकीला खूप सिरियस घेतले. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं आपली सत्ता कशी येईल त्या दृष्टीने 6 दंड या सगळ्या नीतीचा वापर केला होता. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता निश्चितपणे आपल्याला 21 तारखेला माळशिरस तालुक्यामध्ये जो माळशिरस नगरपंचायती भाजपचं कमळ फुललं, त्याच पद्धतीनं आज अकलूजच्या नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलून अकलूजचा पहिला नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा झालेला आपल्याला दिसेल. उत्तमराव जानकर माळशिरस तालुक्याचे आमदार हे भाजपावर नेहमी टीका करत आहेत आणि ईव्हीएम मशीनमध्ये गोलमाल होण्याची शक्यता आहे असे वक्तव्य करून ते भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनाही वारंवार टार्गेट करत आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण काय बोलाल? उत्तमराव जानकर साहेब आज कसं आमदार झाल्यापासून त्यांचा म्हणजे मीडियामध्ये त्यांचा TRP वाढवण्यासाठी सातत्यानं नेहमी बोलत असतात. तुम्ही त्यांचे लोकसभेचे वक्तव्य पाहिले असतील, परंतु त्यांचा ईव्हीएम वरती विश्वास नाही. पण ज्या वेळेला अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली त्यावेळेला विरोधकांमधून एकटेच उत्तमराव जानकर निवडून आले आणि आमचे के पाटील यांचा पराभव झाला. म्हणजे ते कोणावरती प्रेम करतात किंवा कोणाचा विश्वासघात कधी करतील हे सांगता येत नाही. कारण ते एकटे निवडून आले त्यावेळेला त्यांना म्हणजे ईव्हीएम वरती निवडून आले तर त्यांचा आमदार म्हणून ईव्हीएम वरती विश्वास आहे. इकडं बॅलेट पेपर वरती त्या सदस्य झाले मार्केट, त्याचा ह्याच्यावरती विश्वास आहे. त्यांचा विश्वास जिथं त्यांचं म्हणजे जिथं त्यांना विजय मिळतो त्या ठिकाणी त्यांचा विश्वास असतो. परंतु इथून पुढच्या काळामध्ये त्यांचं सातत्यानं म्हणजे जनतेच्या चर्चेत राहणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यांचा अंदाज नेहमी ते त्यांच्या पद्धतीने बोलत असतात. राजकारणामध्ये त्यांना स्वतःनं वेगळं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे. भारतीय जनता पार्टीची आता वाढलेली महाराष्ट्रातील लोकप्रियता आणि काही ठराविक आमदारच आता शरद पवार गटात राहिले, त्यामध्ये सुद्धा मी कार्यक्षम आमदार दाखवण्यासाठी उत्तमराव जानकर साहेबांचा नेहमी सातत्यानं प्रयत्न असतो आणि सध्या तरी त्याच्यामध्ये ते यशस्वी झाल्याचं मला जाणवतं. परंतु अकलूजच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही समर्थकांना उमेदवारी दिली नाही. त्याच्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टी किंवा आमदार सातपुते साहेबांवरती टीका करण्यापेक्षा आपले समर्थक या निवडणुकीमध्ये कसे डावललं गेलं याचं थोडं एकमेव साजिद भाई सय्यद हे उत्तमराव जानकरांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे, तरी त्यांना डावललं गेलं. तर त्याबद्दल नाही, उत्तमराव जानकर साहेबांच्या समर्थकाला एक साजिदबाई एक सिम्बॉल आहे. अनेकांना त्यांनी या वेळेला डावललं गेलं. मोहिते पाटील नेहमी त्यांच्या समर्थकांनाच राजकारणामध्ये संधी जातात. त्यांना नेहमी आपल्या जवळचा कार्यकर्ता आपल्याचा विश्वासातला असला पाहिजे आणि त्याच्यामुळं साजिदबाई सारखा प्रामाणिक कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने संधी द्यायला पाहिजे. दुसरे आमचे मित्र मुख्तारभाई कोरबू यांना सुद्धा त्यावेळेला संधी दिली असती तर एक चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाव मिळाला असता. परंतु याच्यामध्ये दोघांनाही संधी मिळाली नाही. त्यामुळं या ठिकाणी जे लोकांमध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीने जरी काम केलं असतं तरी लोकांना ह्यात अकलूजचा विकास व्हावा आणि राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असल्यामुळे आणि आदरणीय राम सातपुते यांच्यावरती लोकांनी टाकलेला विश्वास, त्यांनी या ठिकाणी केलेले आश्वासन, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी घेतलेल्या सभा दिलेले आश्वासन निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये भरतील आणि 21 तारखेला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी सत्ता आलेला आपल्याला दिसेल. आता भारतीय जनता पार्टीनं म्हणजे महायुतीनं प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी आली माळशिरस तालुक्यामध्ये म्हणजे अकलूजमध्ये. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व RPIला सोबत घेतलं नाही, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. तर ते स्वतंत्र लढल्यामुळे भाजपवर त्याचा काही परिणाम होईल का? आणि रामभाऊ सातपुते यांनी या दोन्ही पक्षांना बाजूला का केलं? कसं निवडणुकीमध्ये त्यांना काय रणनीती वाटली किंवा काय असेल ते आता त्या आमदार साहेबांनी राम सातपुते त्याच्यावरती काय विश्लेषण केलं हे मला निश्चितपणे माहित नाही. परंतु
मित्र पक्ष असतात ते त्यापेक्षा आणखी चित्र वेगळं दिसलं असतं. मागच्या निवडणुकीमध्ये धवलसिंह मोहिते पाटलांची काही सीटं निवडून आली होती. आता त्यावेळेला त्यांना जवळ घेतलं असतं तर त्याच्यामध्ये चित्र काय वेगळं दिसलं असतं का किंवा काय होईल हे आपल्याला 21 तारखेलाच कळत. परंतु राजकारणामधली जी रणनीती असते ती रणनीती राम सातपुते आणि त्यांचे काही सहकारी आहेत जे अकलूजची जबाबदारी सुजय माने पाटील आणि माने पाटील पर्यावरती टाकले नाही आणि नगराध्यक्ष उमेदवारमध्ये प्रकाश पाटील या दोघांवरती जबाबदारी काही अंशी टाकली होती आणि आता त्यांना ती जबाबदारी पार पाडण्यासाठी ही निवडणूक आता तालुक्याची राहिली नाही. म्हणजे अकलूजची नगरपालिकेची निवडणूक ही अकलूज पुरती न राहता त्याचे दूरगामी परिणाम येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये निश्चित दिसतील. कारण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्यानंतर किंवा आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा मागे सदस्य सुद्धा नव्हता अकलूजमध्ये. त्यामुळे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष झाला आणि नगरपालिका ताब्यात आल्यानंतर माळशिरसच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकायला काही वेळ लागणार नाही अशा प्रकारचा आत्मविश्वास आता तालुक्यातील कार्यकर्त्यांना निर्माण झालाय. आणि आपण बघतोय दर महिन्याला 1-2 तरी प्रत्येक गावचे काही सरपंच उपसरपंच काही माजी सरपंच प्रवेश करतात. त्यामुळे लोकांचा भारतीय जनता पार्टीकडचा कल सातत्यानं वाढतोय आणि त्याचा परिणाम हे निवडणुकीच्या अनुषंगाने अकलूजची निवडणूक ही माळशिरसच्या राजकारणाला टर्निंग पॉईंट ठरेल असा मला आत्मविश्वास आहे. आपली पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल रणनीती काय असेल? नाही, अकलूजची निवडणूक जिंकल्यानंतर पुढची जी रणनीती असेल ती निश्चितपणे करू. कारण आता अकलूजमध्ये मागं पडलेली मतं त्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि ग्रामीण भागामध्ये असणारा प्रसार त्या मानानं अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्य जास्त होतं परंतु मतदार कमी होते. परंतु आपण माळशिरस पासून वरल्या भागात गेल्यानंतर लोकसभेला आपल्याला 55 बूथवरती लीड होतं आणि आता मात्र जाताना 35 गावामध्ये भारतीय जनता पार्टीला लीड मिळालं. याचा अर्थ नगरपालिका आणि पंचायत समिती वेगळे वेगळे आहे परंतु थोडाफार त्याचा परिणाम होतो. जरी परिणाम झाला तरी ग्रामीण भागातल्या लोकांना आज मात्र भारतीय जनता पार्टीचं काम लाडकी बहिणीपासून असू दे किंवा या तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी केलेली विकास कामं ज्या ग्रामीण भागामध्ये रस्ते नव्हते, पाण्याची सोय नव्हती, तलावाचं खोलीकरण अशी अनेक प्रचंड कामं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केलेत. आज जरी आमदार नसते तरी परंतु त्यांच्या सेना बंगल्यावरती येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ सातत्यानं वाढतोय आणि त्याचा परिणाम येत्या पंचायत समिती जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी भक्कमपणे राजकारणामध्ये पाय रोवते याचं लक्षण या ठिकाणी दिसेल. भाजपाचे काही नेते तिसरी आघाडी स्थापन करणार आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी, तर त्याबद्दल काय बोला? नाही, हे मी तुमच्याच माध्यमातून कळतो. तिसरी आघाडी होईल का नाही होईल हे आम्हाला काळ ठरवेल. कारण निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पुढे जाऊन म्हणजे तुम्ही रणनीती बघितली तर आता सध्याला ह्या तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले अनेक आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीवरती नाराज असले पण ते दाखवत नाहीत. आज माळशिरस तालुक्यामध्ये एवढं चांगलं काम असताना तिसरी आघाडी वगैरे मी पेपरच्या माध्यमातून ऐकतो किंवा काही रणनीती होऊ शकते. आज दिव्य मराठ्याला बातमी आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील व के पाटील यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत असे सरळ पेपरला बातमी आलेली आहे. के पाटील हे भाजपाचे पूर्वीचे रामभाऊ सोबत होते. के पाटलांनी रामभाऊला माळशिरस तालुक्यात आणून म्हणजे ते असं ते बोलतात की मी पूर्ण तालुका फिरवला, आमदार केलं. तर आता ते भाजपा सोडून गेल्यामुळं आणि धवलदादा बरोबर गेल्यामुळं काय फरक पडेल का? नाही, म्हणजे राजकारणामध्ये परिस्थिती काय निर्माण होईल हे येणारा काळ ठरवेल. कारण के पाटील अभ्यासू नेतृत्व आहे. धवलसिंह मोहिते पाटलांना मागे प्रतापसिंह मोहिते पाटलाचं वलय आहे त्यामुळे त्याचा परिणाम राजकारणामध्ये दिसेल. परंतु अकलूजच्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तिसरी आघाडी करणं राजकारणामध्ये आघाडी करणं सोपं काम आहे परंतु त्याची रणनीती निकालामध्ये त्याचं पुनर्वसन होणं खूप अवघड काम असतं आणि ते विचार करून करतील. आणि के पाटलांनी अजून भारतीय जनता पार्टी सुटली असं मला तर काही वाटत नाही. आणि आता राजकारणामध्ये मी बघितलं परवा फेसबुकला वगैरे धवलसिंह मोहिते पाटलांच्या घरी ते गेले, धवलदादा त्यांच्या घरी गेले. काय राजकारणाची नवीन मांडवणी करण्याचा प्रयत्न बी असेल असं मला पण वाटतं. परंतु त्याच्यावरती भाष्य करून आपण वेगळा विप्रास करणं बरोबर नाही. कारण राजकारणामध्ये कधी ती भाजपमध्ये सगळीच येतील ह्याचा बी काय अंदाज लागत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावरती टीका करून त्यांना दूर करण्यापेक्षा आपलीच माणसं आहेत म्हणून त्यांना आपण आपल्या पदराखाली घेऊन भारतीय जनता पार्टी कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न करूया. एक उपासनात्मक टीका केली तर ती टीका एखाद्याला लागली जाते. आणि पूर्वीच्या काळापासून धवलसिंह मोहिते पाटील मागे सांगितलं की भारतीय जनता पार्टी त्यांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत. कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पार्टीने त्या काळाला सहकार राज्यमंत्री केलं होतं आणि सोलापूरचे खासदार केलं होतं. त्यांच्या भारतीय जनता पार्टी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. जरी आज पवार साहेबांकडे गेले असले तरी त्यांचा काही व्यक्तिगत राग असला तरी भारतीय जनता पार्टी त्यांचं प्रेम आहे
आणि तो दुरावा जर आपल्यासारख्याला जबाबदारी दिली माझ्यासारख्याला तर आम्ही त्यांच्याशी भेटू, तो दुरावा कमी करून भारतीय जनता पार्टीतलं अंतर कमी करण्याचा 100% प्रयत्न करू. हा मात्र येणारा काळ ठरवेल. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व RPI आगामी काळात भाजपासोबत महायुतीसोबत राहतील का? नाही, आता त्यांची रणनीती कसं आहे, एक मोठा पक्ष आहे, राष्ट्रवादी एक मोठा पक्ष आहे, त्याच्यावरती माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना बोलणं बरोबर नाही. कारण त्यांची राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत. त्यांचा काही मनभेद पार्टीमध्ये असतात, परंतु मनभेद भारतीय जनता पार्टीमध्ये कधी नसतात. आणि त्याचा परिणाम असा होईल की बाबा पुढच्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये काय असेल तर आपण एखादं वक्तव्य करून त्यांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा आता आपलेच आहे कसं आहे, शेवटी घरामध्ये काहीतरी भांडण असलं मध्यंतरी नाही सांगत की बाबा घरामध्ये भावाभावाचं भांडण असतं, परंतु एखादं लग्न कार्य असलं तर आपण सगळी भांडण न जाता एकत्र येऊन एखादा कार्यक्रम साजरा करतो. तसं आता आपल्याला निवडणुकीचा कार्यक्रम सगळ्यांनी एक आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र करून भारतीय जनता पार्टीचा कमळ पंचायत समितीवरती फडकवायचा आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आणि अकलूज मधल्या नगरपालिकेच्या निवडणुकीनं भारतीय जनता पार्टीला जे पाठबळ या ठिकाणी मिळाले की राज्यामध्ये जवळजवळ 100-125 निवडणुका झाल्या, परंतु आज राज्यामध्ये फक्त अकलूजच्या नगरपालिकेची चर्चा याच्यामध्ये बरेच काहीतरी येते असं मला निश्चितपणे वाटतं. निकाल काही जरी लागला तरी अकलूजची नगरपालिका ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडेल असा अंदाज तर्क मानतात. आणि मागं तुम्ही बघितलं असेल की निकालाच्या 2 दिवसापूर्वी किंवा निकालाच्या अगोदर आदरणीय बाळदादा नेहमी सांगत असत की आम्हाला एवढं मताधिक्य मिळेल, एवढी जागा आमची येतील, परंतु आज 17 तारीख आहे तरी पण त्यांनी काही स्टेटमेंट केलं नाही. याचा अर्थ त्यांच्यासारख्या एका चाणक्य माणसाला आज नगरपालिकेचा अंदाज येणार तर आपण बाहेरगावून 40 किलोमीटरवरून येऊन आपण अंदाज बनणं बरोबर नाही. याचं उत्तर निश्चितपणे बाळदादा देतील आणि बाळदादा दिल्यानंतर खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या निकालाला किंवा अंदाजाला रंग येईल. तर हे होते आपल्यासोबत बाळासाहेब सरगर. आपण इथेच थांबूया. गौतम भंडारे, बंडखोर न्यूज. धन्यवाद.